उठाया, क्या बात हो गई है ये मुलाकात, वारदात हो गई। नैन मिलाए हमने एक दूजे से यूं, रात हुई फिर दिन, फिर से रात हो गई। कच्ची कली साडा मासूम चेहरा, नीयत नूरानी साडा दिल है सुनहरा। कच्ची कली साडा मासूम चेहरा, नीयत नूरानी साडा दिल है सुनहरा। पर्दे दे पीछे की है किसनू पता, पर्दे दे पीछे की है किसनू पता। हकीमी मैं चस्का चखावा, तैनू शरारत सिखावा, जदों नैना लड़ावा, तैनू शरारत सिखावा, जदों नैना लड़ावा। नैना च मेरे एक नीला समंदर, नैना च मेरे एक नीला समंदर, समंदर में डुबकी लवावा, तैनू शरारत सिखावा, जदों नैना लड़ावा, तैनू शरारत सिखावा, जदों नैना लड़ावा। हॅलो हॅलो, जरा जोरदार होऊ द्या एकदा. As you all know, I mean, this is my, I always write them as my extended family, because all of them are आवाज बंद, बंद आवाज. स्वाती शांत. ओके. तर म्हणजे दरवेळेला मी थोडंसं काहीतरी बोलते त्यांच्याबद्दल, की म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना हे बिहाइंड द स्टेज काय चाललं असतं. इट्स नॉट ओनली फॉर टुडे, इन फॅक्ट इट्स फॉर लाईक एव्हरी डे. विदाऊट देम शाळा चालवणं सुद्धा कधी कधी कठीण होईल. एखाद दिवस कुणीतरी नसलं वगैरे तर चालून जातं, बिकॉज वी हॅव लॉट ऑफ ओव्हरलॅप्स हिअर. आणि प्रत्येकाला आपापल्या ड्युटीज किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणून त्या करत नाहीत. ते आपलं घरचं काम आहे त्या ह्याने करतात. इवन मुलांना सुद्धा त्या त्याच दृष्टीने सांभाळतात. कधीतरी तुम्ही चिडून त्यांना बोलत असाल, पण माझा स्टाफ त्यांच्यावरती कधीच ओरडून बोलत नाही. सो आय स्टार्ट विथ दी मोस्ट ज्युनियर मेंबर ऑफ आवर टीम, संचिता ताई, सिनियर बाय एक्सपिरियन्स बट फॉर एव्हर यंग बाय हार्ट आर संचिता ताई. कला, क्रिएटिव्हिटी, उत्साह यांचं सुंदर मिश्रण म्हणजे संचिता ताई. तुमचा हा उत्साह, तुमची कलात्मकता आणि तुमचं प्रेमळ मार्गदर्शन, शिवाय मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या, चमचमीत पावभाजी आणि रस्सेदार खेकडा आणि बरंच काही, हे सर्वच आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. मनापासून धन्यवाद. तुमची ही एन्जॉयमेंट, तुमचं हे स्माईल कायम आमच्यासोबत राहू दे. थँक्यू. शुभदाताई यांची खासियत म्हणजे या दिसतात थोड्याशा गंभीर, पण आहेत एकदम बिंदास्त. त्यांनी कधीच त्रागा केलेला मला आठवत नाही. तक्रार तर नाहीच, पण सुचवायची पद्धत पण त्यांची एकदम खास आहे. उद्या भविष्यात कधी देशावर तहाची बोलणी करायची असतील तर मोदींनी यांना बिनदिक्कत न्यावं. आणि बेस्ट थिंग अबाउट हर इज शी कॅन अप्रिशिएट. त्या दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलू शकतात. कधीच हातचं राखून बोलत नाहीत. लहान मुलांना पण नीट समजावून सांगतात आणि त्यांचं सगळ्यांसमोर ठरवून कौतुकसुद्धा करतात. हसतमुख अशा शुभदाताईंना खूप खूप धन्यवाद. प्रणयाताई ए पेनू. त्यांना पेनू का नाव पडलं आहे कारण दॅट्स ऑल बिकॉज ऑफ स्वाती सन. तो प्रणयाताईंना पेनू म्हणायचा. यंदा मला त्यांचं अजून एक टॅलेंट कळलं आहे.
यापुढे अंताक्षरी खेळताना मी कायम प्रणयताईंच्या टीममध्ये. नेवर एंडिंग स्टॉक ऑफ सॉंग्स विथ ऑल दॅट एनर्जी. आणि मराठी सॉंग्स तर विचारूच नका. ताठ, डिसिप्लिन आणि महत्त्वाकांक्षी. घरच्या, शाळेच्या सगळ्या गदारोळातून त्यांनी ECCETचा कोर्स पूर्ण केला आहे. संचिताताईंना अगतुगं करणाऱ्या त्या एकट्याच. त्यांच्या हातची करंजी आणि एग मसाला खाणारा त्यांना शरण जातो. कुठल्याही परिस्थितीत त्या निभावून नेतात, मस्त हसत हसत. अशा आमच्या थोड्याशा खोडकर पण खूप साऱ्या प्रेमळ पेनूताईंना मनापासून धन्यवाद. बापरे म्हणाल्या त्या. छायाताई, आमच्या शाळेत पेटीएम असणाऱ्या या एकट्याच. एकाच्या डब्यात श्रीखंड असलं तर मुंगीसारखे सगळे ह्यांच्या आजूबाजूला असतात. खूप प्रेमाने भरवतात. कियान, प्रणीलमध्ये कॉम्पिटिशन असते की छायाताई आज जास्त लाड कोणाचे करतात. जेवताना जेव्हा त्या भरवत असतात तेव्हा ते बघताना खूप मजा येते. त्याच गोष्टी त्यांना रोज सांगाव्या लागतात. सारखं कुणाला तरी हरभऱ्याच्या झाडावर चढवावं लागतं, नाहीतर प्रेमळ धमक्या द्याव्या लागतात. कधी कधी कियान असं खोटं खोटं रडायचं नाटक पण करतो. आणि मी म्हणते आवाज कुठून येतो, आवाज कुठून येतोय. मला असं वाटलं कोणीतरी झोपेत उगाचच रडतंय. त्यावेळेला हा रडतोय बघा, मी त्याच्यावरती चिडले होते म्हणून. तर उगाच म्हणजे खोटं खोटंच रडत होता. म्हणजे जोपर्यंत त्या येऊन त्याच्याजवळ झोपल्या नाही तोपर्यंत उगाच हा आवाज काढत बसलेला. पण हे सगळं त्या रोज न वैतागता करतात. छायाताई आणि शुभा, तुम्ही इकडे कशा उभ्या राहिलात बघा. ह्यांना कुठे पण ठेवल्या ना की ह्या बरोबर छायाताईंच्या बाजूला येऊन उभ्या करतात. तिकडे होता तुम्ही. छायाताई आणि शुभाताई कॉलेजपासूनच्या मैत्रिणी, पण मला त्या सख्ख्या बहिणीच वाटतात. त्या निमूट त्यांचा ओरडा खातात, पण आपण मध्ये पडलं तर म्हणतात ती ओरडत नाही आहे, ती बरोबर सांगते, आणि मलाच तोंडघशी पाडतात. स्वीट, सिम्पल अशा छायाताईंना थँक्यू सो मच. सगळ्यांनी जागा बदलल्या आपापल्या. साहिली, आजच्या जगात अशा पण मुली असतात, शांत, मनमिळाऊ आणि समजूतदार. आजकाल माझ्याशी हसते ती आणि आणि अधनमधनं बोलते पण. यावर्षी तिने सुंदर डान्स पण केला आहे, तर एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. आमच्या छोट्याशा फॅमिलीमध्ये साखरेसारखी मिसळून गेली आहे सायली. क्राफ्टमध्ये हुशार, मुलांचं सगळं आनंदाने शांतपणे करते. मुलांना सायली एकदम सेफ वाटते, कारण ती कधीच रागवत नाही, ओरडत नाही. अशा आमच्या ब्युटिफुल आणि टापटीप ताईला खूप सारं थँक्यू. हे दुसरं टोक. कोणीतरी परवाच मला म्हणालं, साध्वीताई हे राणू कोण नाचतं तीच. स्कूटरवरून अख्खी बिल्डिंग नेऊ शकते. आज जे पंचवटीमध्ये घर दिसलं ना तुम्हाला, ते तिने स्कूटरवरनं आणलंय. म्हणजे असं शी रिअली अमेझेस. त्या दिवशी मी आपलं हा बॉक्स मला एकटीला नाही नेता येणार, कसं आणू वगैरे, दोन्ही घेऊन आली ती. 2 बॉक्सेस तसे घेऊन आली. तर जे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत ते ती सगळं स्कूटरवरनं नेऊ शकते. साध्वी म्हणजे आमच्या शाळेतला चाट मसाला. नसली की मजा नाही येत, नो हॅपनिंग. खळखळणारा उत्साह, कधीही मदतीला धावून यायची तयारी, कामात वाघ. आमची रिअल कोरिओग्राफर, मुलांमध्ये त्यांच्या एवढं होऊन नाचणारी. सगळे रील्स वगैरे आम्ही अधनमधनं केले ते सगळे आम्हाला साध्वीने शिकवलेत. शुभाताईंचा राईट हँड, सी शी इज वेअर शी स्टँडिंग. खाताना चिप्स आणि थम्सअप आणि तारक मेहता मस्ट. व्हेरी इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी. आय जस्ट लव्ह हर. तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शुभाताई नाही. सरिताताईंनी खूप जण बघितलं नसेल. सरिताताईंना गेले महिनाभर त्यांची करंगळी फ्रॅक्चर आहे आणि म्हणून त्या येत नाही आहेत, पण आज आपल्या कार्यक्रमासाठी दिव्याहून स्पेशली हेल्प करायला आल्या आहेत. सरिताताईंचा आणि माझा बॉन्ड खूप जुना आहे. म्हणजे जेव्हा आमची शाळा जुन्या जागेत होती तेव्हापासून सरिताताई माझ्याबरोबर आहेत. त्यांना कधी सांगावं नाही लागत हे करायचं आहे ते करायचं आहे, त्या स्वतःहून येतात. आतासुद्धा त्या हात सांभाळून का होईना इतक्या मुलांना आतमध्ये सांभाळतायत. प्लीज गिव्ह हर अ व्हेरी बिग हँड. आता आधी टाळ्याच वाजवा. आमच्या शाळेतल्या सर्वा त्यांना सगळं येतं, त्या काही करू शकतात. कोणाला त्यांना कोणाच्या अप्रिसिएशनची पण गरज नसते. करीना कपूरचा मैं मेरी फेवरेट हूँ हे त्यांना चपखल बसतं. हे त्यांच्यावरनंच लिहिलं असावं.
गेल्या काही दिवसात त्यांनी मिसळपाव, मसाले भात असे वेगवेगळे घाट घालून आम्हाला खायला घातले. आणि त्यांना म्हटलं की कशाला काय करताय, काय मागवूया? तर मला म्हणतात, व्हेरी इंटरेस्टिंग, मी करणार, मी बरोबर आणेन, माझ्या सगळं लक्षात आहे. आणि आजसुद्धा मी त्यांना म्हटलं की हे सगळे जे डायलॉग्स आहेत शुभा, ते सगळं लक्षात राहिलं पाहिजे, तुम्ही उगाच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका. पण नाऊ आय कॅन से इट वॉज प्युअर सेल्फ कॉन्फिडन्स. She handles so many roles at school also. She handles daycare parents without getting a single phone call to me. संध्या टीचर, आम्ही आहोत तर तुम्हाला कशाला कंप्लेंट केली पाहिजे, मग तुम्हाला करावं लागलं तर आमचा काय उपयोग. असं इतकं साधं सोपं त्यांचं लॉजिक आहे. शी मॅनेजेस माय बजेट टू. मी काही नवीन आणायचं म्हटलं तर म्हणतात, संध्या टीचर अजून थोडी मुलं येऊ दे मग आणूया. घरासारखं शाळेला असं कोण करतं? घरासारखं शाळेला सांभाळतात. थँक्यू इज नॉट इनफ. खूप लहान शब्द आहे, तरी पण खूप खूप धन्यवाद. एकदा अजून जोरात होऊन जाऊ दे. माझा घेतलाय का?